नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे. लेक लाडकी योजनेचा जो जी आर आहे ते नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रदर्शित केलेला आहे. लेक लाडकी योजनेमुळे प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये मिळणार आहेत. तरी त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, अटी व शर्ती काय आहेत, सर्व माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे. तरी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. मित्रांनो, लेक लाडकी योजना या योजनेसाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू. स्क्रीनवर तुम्हाला जी डॉक्युमेंट दिसत आहेत ती डॉक्युमेंट लेक लाडकी योजना या या योजनेसाठी तुम्हाला जोडावी लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला. लाभार्थ्याचा जन्माचा दाखला हा देणे आवश्यक आहे. दुसरा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला. हा दाखला आपला कचेरीमध्ये अर्ज केल्यावर काढून दिला जाईल. तिसरा, लाभार्थ्याचे आधार कार्ड. चौथा, पालकांचे आधार कार्ड. पाचवा, बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत. सहावा, रेशन कार्ड. पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड म्हणजे पहिले पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला देणे आवश्यक आहे. सातवा आहे शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला. आठवा आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. आणि नववा आहे अंतिम लाभार्थी अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र. तर ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला लेक लाडकी योजना या योजनेसाठी देणे अनिवार्य आहे. मित्रांनो, लेक लाडकी योजना आहे या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. आणि ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. राज्यातील 2.5 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता महाराष्ट्र सरकारने वर्तवली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जी आर मध्ये असे नमूद केले आहे की ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलीला लागू राहील. लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काही टप्पे ठरवले आहेत. ते टप्पे पुढील प्रमाणे. या टप्प्यांमध्ये मुलींना 1,01,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. 1. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये. 2. इयत्ता पहिलीत 6,000 रुपये. इयत्ता 6वीत 7,000 रुपये. इयत्ता 11वीत 8,000 रुपये असे अनुदान भेटणार आहे. आणि 5. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. अशी टोटल 1,01,000 रुपये रक्कम आपल्या बँक खात्यात मिळणार आहे. जर या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज देणे आपल्यास बंधनकारक आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका.